शंतनू बागवे यांच्याकडे जाऊया, कारण करामध्ये काय होतं, काय अपेक्षा आहेत, काय होईल करांच्या बाबतीत सर्वसामान्यांच्या दृष्टीने जर बघायचं झालं तर? या श्रीरंग जर का सर्वात पहिली अपेक्षा म्हणजे माझी असू दे किंवा मी सर्व जे आपले मतदार वर्ग आहे आणि जो मध्यम वर्ग आहे त्यांच्या वतीने माझी पहिली अपेक्षा आहे ती म्हणजे मागील बरीच वर्ष एक 10 ते 15 लाख ही बेसिक एक्झम्पशन लिमिट असावं, एक करात सूट असावी, ही अपेक्षा बरीच वर्ष घेतली आहे सरकारने पूर्ण करायला. आणि याचं मुख्यतः कारण असं आहे की आजच्या घडीला जर का आपण बघितलं तर 10 लाखही आपण असं म्हणू शकतो की तो आता लो इन्कम ग्रुप म्हटला जातोय. असं नाही की 10 लाख कमावणारा एखादी व्यक्ती किंवा एखादा मतदार म्हणजे हाय इन्कम ग्रुपमध्ये आहे. तर 10 ते 15 लाख करात सवलत मिळावी अशी 90% नागरिकांची अपेक्षा आहे. पण ती पूर्ण होणार का, वाटतंय का ती यावेळेस पूर्ण व्हावी आणि ती होईल असा विश्वास तर वाटतोय. बघूया, 10 लाख तर नक्की होईल असं वाटतंय. ओके, सो ही पहिली अपेक्षा आहे. दुसरी अपेक्षा अशी आहे की अर्थातच हा जो मध्यम वर्ग आहे या मध्यम वर्गाला कर तर आतापर्यंत एवढा भरलाय, कोट्यावधी रुपये सरकारला मिळाले आहेत, पण जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे मुंबई, बँगलोर, ज्या मेट्रो सिटीज मध्ये जे अजून तयार झालेलं नाही आणि ज्याचा बऱ्यापैकी आपण सगळे सहमत असाल याबद्दल की आपल्याला रोज याचा त्रास होतोय, तर जे कॅपिटल एक्सपेंडिचर वाढवून आणि ऍक्च्युअल मध्ये त्याचे रिझल्ट दिसावेत, ही दुसरी अपेक्षा आहे. तिसरी अपेक्षा माझी जे ऍक्च्युअल मध्ये जीएसटी भरणारा वर्ग आहे किंवा जे कंप्लायन्स करणारे उद्योजक आहेत त्यांच्या वतीने ती अपेक्षा मुळात अशी आहे की जीएसटी सिम्प्लिफिकेशन, की 50हून अधिक जीएसटी काउन्सिलच्या मीटिंग्स झाल्यात, बट तरीही प्रत्येक मीटिंगला पॉपकॉर्न किंवा असे काहीतरी छोटे मोठे मुद्दे घेतले जातात आणि जे खरंच प्रॉब्लेम्स आहेत या इंडस्ट्रीचे किंवा जो कर सल्लागार वर्ग आहे म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट्स, कॉस्ट अकाउंटंट्स आणि कंपनी सेक्रेटरीच्या वतीने मी हे बोलतोय की त्यांना जे कंप्लायन्स करताना त्रास होत आहेत की ज्याच्यावरती सरकारने पूर्णतः दुर्लक्ष केलेलं आहे. सो जीएसटी, सो टॅक्स रेट रॅशनलायझेशन आणि कंप्लायन्स सिम्प्लिफिकेशन ही माझी तिसरी अगदी सोपी अपेक्षा आहे.